या ग्रंथाला आज आपण 39वा अध्याय घेतला आणि 39वा अध्याय घेतल्याच्या नंतर मला एक जाणवलं की ह्या ग्रंथाची निर्मिती कशी झाली हे माझ्या श्री गुरु महाराज सद्गुरू भाऊराव महाराज मुळे यांनी मला ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की हा ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी कशा पद्धतीनं लिहायला सुरुवात केली ती याविषयी आपल्या सगळ्याला माहिती व्हावी या उद्देशानं मी हा ग्रंथाविषयी सविस्तर अगोदर सांगतो। हा ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर योगानंद महाराज आईसाहेब यांनी माझे सद्गुरू भाऊराव महाराज मुळे त्याच्यानंतर आपले बदापूरचे देवराव मामा यखंडे आणि आपल्या गावातलेच दशरथ महाराज सोनार ह्या तिघाला एकत्र बोलवलं आणि सांगितलं की दशरथ महाराज सोनार यांना सांगितलं तुम्ही फोटो चांगले काढता, चित्र चांगले काढता, तर तुम्ही या ग्रंथाचे मी सांगते त्या पद्धतीने चित्र काढा। भाऊराव महाराज मुळे यांना सांगितलं तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला 6 भाषा यायच्या। सद्गुरू भाऊराव महाराजाचं एक वैशिष्ट्य होतं की त्याला 6 भाषा अवगत होते। तर 6 भाषा येत असताना त्या काळात त्यांचं इंग्लिश चांगलं होतं, संस्कृत चांगलं होतं, उर्दू चांगली होती, अशा बऱ्याचशा भाषा यायच्या। तर त्याला आणि ते त्या काळातले खूप मोठे कीर्तनकार पण होते। आता जो माणूस कीर्तनकार आहे त्याच्यानंतर 6 भाषा येतात, त्यांचं चांगलं प्रभुत्व हे भाषेवर होतं, संस्कृतवर। आणि त्यामुळं योगानंद महाराज साहेबांनी सांगितलं तुम्हाला जे जे आपल्या ईश्वर स्वामीविषयी माहिती आहे ते आणि मी सांगते ते असं आपल्या दोघांचं मिळून आपण काय करू, एक ग्रंथ लिहू। आणि हा ग्रंथ लिहायचा असं योगानंद महाराजांनी ह्या देवराव मामा यखंडे, सद्गुरू भाऊराव महाराज मुळे आणि दशरथ महाराज सोनार या तिघांना आज्ञा दिली। आता आज्ञा दिली, गुरुच्या समोर हे काही नाही म्हणू शकत नव्हते, हे हो म्हटले। आणि आईसाहेब उठून जुन्या वाड्यातून मंदिरात गेले आणि थांबले। नंतर देवराव पाटील म्हटले की देवराव पाटील अरे भाऊराव पाटील आपल्याला कुठं येणार आहे म्हणे, आपण कुठं ग्रंथ लिहिणारी माणसं आहे का, आपण काही ग्रंथ लिहू शकत नाही, मग जमून द्या म्हणे, आता ते आपण राहील सांगू की आमच्याच्यानं काही होत नाही आता तसं म्हणले। आणि थोडं चहा पाणी झाला आणि देवराव मामा तेव्हा घोड्यावर बसून बदापूरहून एकादशी दिवशी आईसाहेब दर्शन घ्यायला हरदखेडला यायचे। मग ते देवराव मामा म्हणे आता ठीक आहे, आता आपण ते कॅन्सलच करू आणि मी म्हटलं निघतो। मग देवराव मामा आपल्या जुन्या वाड्यापासून तर खळवाडी लोक गेले आणि त्याचं घोडं आजारी पडलं, ते घोडं जाग्यावरच झोपून राहिलं। देवराव मामाला ताप आला, देवराव मामा एका जागेवर ते याच्याजवळ पडून राहिले त्या वड्याजवळ। त्याच्यानंतर घरी दशरथ मामा सोनार गेले, त्याला ताप आला, ते घरी राहिले। त्याच्यानंतर दादा खरी भाऊराव महाराज हे सुद्धा घरी एकदम तापाने एकदम इतका जोर चढला की त्याला उठता येईना। आता हे जेव्हा उठता येईना तेव्हा संध्याकाळी योगानंद महाराज आईसाहेब जुन्या वाड्यात भाऊराव महाराज मुळे यांच्याकडे जेवायसाठी यायचे। त्याला आतापर्यंत जुन्या वाड्यातलं जे एक ढाळच होतं ते महाराजाचं ढाळच म्हणायचे। आणि त्या ढाळजात मला सुद्धा कळतं की त्या ढाळजात कोणीही दारू पिणारा, मटण खाणारा असे लोक कोणी बसत नव्हते, नाही ते महाराजाचं ढाळच आहे म्हणून। तर त्या अशा पवित्र ठिकाणी योगानंद महाराज आईसाहेब जेव्हा आल्या तेव्हा भाऊराव महाराज मुळे झोपलेले होते। हात लावून पाहिला तर खूप ताप आलेला। आता खूप ताप आलेला होता, मग ते आईसाहेब तर अंतर्ज्ञानी होते, त्याला सगळं माहिती होतं। भाऊराव महाराजाला जेव्हा हात लावला, विचारलं भाऊराव काय झालं, त्याने आईसाहेब ते खूपच ताप आला। मग खूप ताप आला म्हणे तर मग आईसाहेबाला थोडंसं हसू आलं आणि हसू आल्याच्या नंतर त्या म्हणल्या की आता एक काम कर म्हणे, तुला ताप आला, तिकडं दशरथला ताप आला, देवराव महाराजच्या घोड्याला ताप आला, देवराव महाराजला ताप आला, ते देवराव महाराज ते तुमच्या घोड्याजवळ पडलेले, आता तुम्ही सगळे इथं या आणि सांगा की आम्ही ग्रंथ लिहितो आणि त्याच्यानंतर तुमचा सगळ्याचा ताप उतरल। मग ते दादा ठीक आहे मी लिहितो म्हणे। मग आता ते म्हटल्यानंतर त्याचा ताप लगेच कमी झाला। त्याच्यानंतर दशरथ महाराज सोनाराकडे गेले, दशरथ महाराज सोनाराला सांगितलं, ते पण म्हणले नाही मी लिहितो, चित्र काढतो। नंतर मग हे दोघं आणि आईसाहेब ह्या देवराव मामाचे तर झोपलेले होते वाड्याजवळ। आपल्या पहार नदीकडे जाताना जे मेहंदीचे झाड आहे काही आता त्या काळात होते, मला मी पाहिलेले ते, पण आता काही मला समजा आहे का नाही नाही माहीत, पण मला माझ्या गुरु महाराजांनी जे सांगितलं ते। तर मग तिथं जेव्हा आईसाहेब दादा आणि दशरथ महाराज गेले तेव्हा त्याचं घोडं झोपलेलं, दशरथ आणि देवराव पाटील यखंडे सुद्धा झोपलेले होते। त्याला सांगितलं का असं तुम्ही अगोदर माझ्यासमोर सांगितलं ग्रंथ लिहितो, नंतर सांगितलं की तुम्ही लिहित नाही आणि तुम्हाला सगळ्या सारखाच आजार झाला, त्याच्यानंतर शब्द द्या म्हणे मला आणि ग्रंथाला उद्यापासून लिहायला सुरू करा। मग त्या दिवसापासून तर पुढं भविष्यात 6 महिन्यात सद्गुरू भाऊराव महाराज मुळे यांनी ग्रंथाचं लिखाण केलं आणि हे जे सुंदर चित्र आहे हे सुंदर असे चित्र दशरथ महाराज सोनार यांनी काढले। असं ह्या ग्रंथाविषयीचं वर्णन माझ्या सद्गुरू महाराजांनी मला सांगितलेलं आहे।